महाराष्ट्राचा भूगोलावर आधारित 100 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची एका वाक्यात उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्र स्थान आणि विस्तार. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती? 3,07,713 चौरस किमी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? 3रा. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 720 किलोमीटर. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? सुमारे 700 किमी. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? सुमारे 800 किमी. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे? सातपुडा पर्वतरांग. महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या टेकड्या आहेत? दरकेसा टेकड्या. महाराष्ट्राच्या वायव्येस कोणते राज्य आहे? गुजरात. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? कर्नाटक आणि गोवा. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? छत्तीसगड. महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? तेलंगणा. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. प्राकृतिक विभाग आणि पर्वत. महाराष्ट्राचे मुख्य 3 प्राकृतिक विभाग कोणते? कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पश्चिम घाट. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई 1646 मीटर. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर. कोकणाची किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? रिया प्रकारची. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात? देश, मावळ. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? साल्हेर, नाशिक. महाबळेश्वर शिखराची उंची किती आहे? 1438 मीटर. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? अस्तंबा, नंदुरबार. अजिंठा लेणी कोणत्या पर्वतरांगेत आहे? सातमाळा अजिंठा रांग. हरिश्चंद्र बालघाट रांगेमुळे कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी होतात? गोदावरी आणि भीमा. शंभू महादेव रांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी होतात? भीमा आणि कृष्णा. माथेरान हा थंड हवेचा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? मेळघाट, अमरावती. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. नद्या आणि जलप्रणाली. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर, नाशिक. महाराष्ट्राची दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? गोदावरी. भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमाशंकर, पुणे. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? महाबळेश्वर, सातारा. महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिमेकडे वाहते? पश्चिम वाहिनी. तापी आणि नर्मदा. तापी नदीचा उगम कुठे होतो? मुलताई, बैतूल, मध्य प्रदेश. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेवरून वाहते? उत्तर सीमा, नंदुरबार जिल्हा. वैनगंगा नदी कोणत्या दिशेला वाहते? दक्षिण वाहिनी. गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम कुठे होतो? गडचिरोली, कालेश्वर. तापी आणि पांझरा नद्याचा संगम कुठे होतो? मुदवड. मुळा व मुठा नद्यांच्या संगमावर कोणते शहर आहे? पुणे शहर. कराड येथे कोणत्या 2 नद्याचा संगम होतो? कृष्णा आणि कोयना. प्रीती संगम. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? वैतरणा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? जायकवाडी, पैठण. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? नाथसागर. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय? शिवाजी सागर. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? प्रवरा नदी. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? आंबी नदी. भारतातील पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर, नाशिक. हवामान आणि मृदा. महाराष्ट्राचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? उष्णकटिबंधीय मान्सून.
महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? आंबोली, सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता? सोलापूर. महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? नैऋत्य मोसमी वारे. दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने कोणती मृदा आढळते? रेगूर काळी मृदा. काळ्या मृदेचे दुसरे नाव काय आहे? कापसाची काळी मृदा. कोकणात प्रामुख्याने कोणती मृदा आढळते? जांभी मृदा. जांभी मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? फळबाग, आंबा, काजू. कापसाच्या पिकासाठी कोणती मृदा सर्वोत्तम असते? काळी मृदा. नदीच्या खोऱ्यात कोणती मृदा आढळते? गाळाची मृदा. खनिज संपत्ती आणि वने. महाराष्ट्रातील खनिज तेले कुठे सापडते? बॉम्बे हाय, अरबी समुद्र. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचे साठे कुठे आढळतात? विदर्भ, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर. मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहेत? नागपूर आणि भंडारा. बॉक्साईटचा उपयोग कशासाठी होतो? ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी. बॉक्साईट प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? कोल्हापूर, रत्नागिरी. महाराष्ट्रात लोह खनिज कोणते आढळते? चंद्रपूर आणि गडचिरोली. महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र सुमारे किती टक्के आहे? सुमारे 20%. सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली. सर्वात कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? लातूर, मुंबई शहर. सागाची वने प्रामुख्याने कुठे आढळतात? चंद्रपूर आणि गडचिरोली. कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर कोणत्या प्रकारची वने आढळतात? खारफुटी वने, सुंदरे. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते? जारुल, तामन. महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते? आंबा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? शेकरू, मोठी खार. महाराष्ट्र राज्याचा पक्षी कोणता? हरावत, हरियाल. शेती आणि उद्योग. महाराष्ट्राची प्रमुख अन्नधान्य पिके कोणती? ज्वारी, बाजरी आणि तांदूळ. ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? पहिला. महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा कोणास म्हणतात? यवतमाळ. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? रत्नागिरी आणि देवगड. महाराष्ट्राचे कॅलिफोर्निया कोणास म्हणतात? नाशिक द्राक्षांसाठी. संत्री उत्पादनासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? नागपूर. केळी उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? जळगाव. साखर कारखान्याचा जिल्हा कोणता? अहमदनगर. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कुठे सुरू झाली? मुंबई, 1854. विद्युत निर्मितीसाठी महाराष्ट्रातील महत्त्वाचा प्रकल्प कोणता? कोयना. कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची काय म्हणतात? भाग्यलक्ष्मी. तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे? अणुऊर्जा प्रकल्प. पालघर जिल्हा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते? कर्नाळा, रायगड. भारतातील पहिले व्याघ्र प्रकल्प असलेले अभयारण्य कोणते? मेळघाट. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. प्रशासन आणि लोकसंख्या. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? 6 प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे. क्षेत्रफळाने सर्वात